महाशिवरात्रीला नभांगणी अवतरला शिवमहिमा. आकाशात 160 ड्रोनचा थरार आणि 170 फूट उंचीवर नयनरम्य प्रतिकृती. लाखो भक्तांनी अनुभवला अनोखा नयनरम्य सोहळा. औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिराच्या प्रांगणात यंदाची महाशिवरात्र ऐतिहासिक ठरली. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष ड्रोन लाईट शोने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तब्बल 160 ड्रोनच्या सहाय्याने रात्रीच्या काळोखात साकारलेल्या विविध प्रतिकृतींनी संपूर्ण आकाश उजळले होते. नागनाथ संस्थानच्या वतीने प्रामुख्याने यंदा पहिल्यांदाच ड्रोन शो घेण्यात आला. दिल्लीच्या बॉटल लॅब डायनॅमिक्स कंपनीने या शोचे सादरीकरण केले. रात्री 8 वाजता सुरू झालेला हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. जमिनीपासून 170 फूट उंचीवर ड्रोनच्या सहाय्याने अतिशय जिवंत अशा प्रतिकृती साकारण्यात आल्या. औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त अशा प्रकारचा ड्रोन लाईट शो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. तंत्रज्ञान आणि भक्ती यांचा हा अनोखा संगम यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला. आजवर कधीही न पाहिलेले दृश्य आज पाहायला मिळाले, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. हे दृश्य 4 किलोमीटर परिघातील गावांमधूनही स्पष्ट दिसत होते. औंढा येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त यंदा पहिल्यांदाच ड्रोन लाईट शो घेण्यात आला. हा शो भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर, महादेव, महादेवाचे डमरू आणि त्रिशूळ, वीणा, रथ, ओम, शंकर महादेवाचे प्रतिमा, भारताचा नकाशा, देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासोबतच नागनाथ मंदिराचा गौरवशाली इतिहासही आकाशात मांडण्यात आला. विशेष म्हणजे हा शो इतका भव्य होता की औंढा शहरासह 4 किलोमीटर परिघातील गावांमधूनही तो स्पष्टपणे दिसत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैभव बल्लाळ यांनी केले. यावेळी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, खासदार नागेश पाटील आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, देवस्थानचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक GS राहिरे, नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गार्ड प्रमुख बबन सोनुने यांच्यासह भाविक मोठ्या